नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. राज्यात पुन्हा एकदा कोविड हा जीव घेणारा रोग आपलं डोकं वर काढू पाहत आहे. शेजारील केरळ या राज्यामध्ये या नवीन कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे कर्नाटक सरकार सतर्क झाले असून आजपासून म्हणजे 18 डिसेंबरपासून 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना तोंडावर मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. या संदर्भात आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी अधिक माहिती दिली. राज्यात कोरोनाचे रुग्ण काही प्रमाणात आढळले असून राज्य सरकारकडून लवकरच यासंबंधी आदेश जारी होण्याची शक्यता असून तांत्रिक सल्ला समितीबरोबर बैठक घेऊन माहिती घेण्यात येत असल्याचे सांगितले. त्यामुळे ताप, कफ, थंडी व खोकला असलेल्या रुग्णांनी आवर्जून मास्क वापरणे बंधनकारक बनले आहे. प्रसंगी केरळहून कर्नाटकात येणाऱ्या प्रवाशांची कसून तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यात गावागावात काम करणाऱ्या आशा कार्यकर्त्यांना केंद्र सरकारकडून दिले जाणारे प्रोत्साहन धन RCH पोर्टलशी लिंक करण्यात आले आहे. यामुळे आशा कार्यकर्त्यांना हजारो रुपयांचा फटका बसत आहे. यातील त्रुटी दूर करून वेतनातील तफावत दूर करण्यात यावी. आशा कार्यकर्त्यांनाही महिना 15,000 वेतन देण्यात यावे. विविध कामांसाठी नियोजित करण्यात आलेला भत्ता देण्यात यावा. या मागण्यांसाठी जिल्ह्यातील आशा कार्यकर्त्यांकडून जिल्हा पंचायत कार्यालयावर भव्य मोर्चा काढून जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर यांना निवेदन देण्यात आले. जिल्हा पालकमंत्री तसेच यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांच्या सूचनेवरून दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यमकनमर्डी विधानसभा मतदारसंघातील बेळगाव तालुक्यातील ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष व ग्रामपंचायत विकास अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन जिल्हा पंचायतीमध्ये करण्यात आले होते. यावेळी ग्रामपंचायत पातळीवरील समस्यांची माहिती जाणून घेण्यात आली. विशेष करून बहुतांश ग्रामपंचायत अध्यक्षांकडून रोजगार हमी योजनेतील कामे त्वरित सुरू करावीत अशी मागणी करण्यात आली. जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर यांनी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष व PDOंना मार्गदर्शन केले. PM-E बस सेवा योजनेअंतर्गत राज्यातील 11 शहरांना इलेक्ट्रिक बसेस पुरवल्या जाणार आहेत. यामध्ये बेळगाव शहराचा देखील समावेश आहे. त्यामुळे लवकरच बेळगावात PM-E बस सेवा योजनेची इलेक्ट्रिक बस धावणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवासही सुखकर होणार आहे. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक श्रीयुत किरण ठाकूर हे नेहमीच सामाजिक क्षेत्रात मोलाची कामगिरी करत असतात. लोककल्प फाउंडेशन मुंबई विभागातर्फे जिल्हा परिषद शाळा गवतेपाडा, तालुका वाडा, जिल्हा पालघर येथील गरजू विद्यार्थ्यांना थंडीपासून बचाव व्हावा यासाठी जेथे गरज तेथे मदत हे ध्येय मानून चालणाऱ्या लोककल्प फाउंडेशनतर्फे स्वेटर्सचे वाटप करण्यात आले. या उपयुक्त अशा भेटीमुळे विद्यार्थी, पालक व शिक्षकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत होते. स्वेटर देऊन मुलांना आनंद दिल्याबद्दल मुख्याध्यापक सचिन शिंदे सर आणि ग्रामस्थांनी लोककल्पचे आभार मानले. बाकनूर इनामबडस गावातील मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यामुळे ये जा करणाऱ्या वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या 15 वर्षापासून या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी नागरिकातून होत आहेत. आम्ही या रस्त्यासाठी दाद मागायची कोणाकडे आणि रस्त्याला वाली कोण असा सवाल या भागातील नागरिक करत आहेत. समर्थनगर शाहूनगर येथील रहिवासी नागेश पाटील यांचा मुलगा सिद्धार्थ घराजवळ खेळत असताना एका व्यक्तीचे पैशाचे पाकिट सापडले. त्याने ते आपल्या वडिलांकडे दिले. याची माहिती नगरसेवक श्रेयस नाकाडी यांना दिली. त्यांच्या समवेत पत्रकारांना याबद्दल माहिती देत असताना तेथे उपस्थित असलेले तरुण भारत सोशल मीडियाचे पत्रकार रोहित साळुंके यांनी ते पाकिट आपल्या ओळखीचे अशोक नगर येथील रहिवासी प्रमोद प्रकाश घाळी यांचे असल्याचे ओळखले. लागलीच प्रमोद घाळी यांना महानगरपालिकेकडे बोलावून घेण्यात आले. पाकिट मालकाची ओळख पटल्यानंतर त्यांना ते पाकिट सुपूर्द करण्यात आले. पाकिट परत केलेल्या नागेश यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
संती बस्तवाड गावात विकसित भारत संकल्प यात्रेला प्रारंभ करण्यात आला। याचा शुभारंभ खासदार मंगला अंगडी यांच्या हस्ते करण्यात आला। मंगला अंगडी यांनी या योजनेसंदर्भात सविस्तर माहिती दिली। तसेच ग्रामीण भागाचा अधिक विकास कशा पद्धतीने साधता येईल याबद्दल मार्गदर्शन केले। या कार्यक्रमानिमित्त विविध रोगांबद्दल माहिती देण्यात आली। तसेच नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली। सर्वसामान्य महिलांना उज्ज्वला गॅस कनेक्शनचे वाटपही करण्यात आले। यावेळी विविध खात्याचे अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी रविवारी फॉर्च्यून कॉलनी आणि वीरभद्रनगर परिसराला भेट देऊन पाहणी केली आणि तेथील रहिवाशांच्या तक्रारी जाणून घेतल्या। ते म्हणाले की विकासात्मक काम आणि इतर विविध प्रकल्पांवर चर्चा केली जात असून या भेटीचे मुख्य उद्देश म्हणजे स्थानिक अधिकाऱ्यांकडून प्राथमिक माहिती घेण्याऐवजी प्रत्यक्ष वास्तविक परिस्थिती जाणून घेणे हे होय। या प्रसंगी या प्रभागाचे नगरसेवक व अधिकारी आदी सहभागी झाले होते। आज सोमवारी सकाळी बेळगाव तालुक्यातील धामणे या गावी राजू नाईक आणि प्रथमेश अष्टेकर हे आपल्या शेती कामासाठी गेले असता अचानक त्यांच्या समोर एक नाग सापाने येऊन ठाण मांडले। बघता बघता त्या सापाने लोकांना घाबरून शेजारी उभ्या असलेल्या दुचाकी वाहनामध्ये जाऊन आश्रय घेतला। लागलीच सर्पमित्र रामा पाटील यांना संपर्क साधून त्यांना पाचारण करण्यात आले। बऱ्याच प्रयत्नांनंतर त्या सापाला गाडीमधून बाहेर काढून जीवदान दिले गेले। त्यामुळे उपस्थित साऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला। बेळगाव शहरातील संगीत रसिकांसाठी प्रीती संगम कराओके ग्रुपचा उद्घाटन सोहळा व बहारदार गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला। शहापूरच्या सरस्वती वाचनालयाच्या माई ठाकूर हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला। सरस्वती वाचनालयाच्या अध्यक्षा प्राध्यापिका सौ स्वरूपा इनामदार व दडपण चित्रपटाचे दिग्दर्शक संतोष सुतार यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले। प्रीती संगम ग्रुपचे संस्थापक श्रीयुत सुनील धर्माधिकारी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते। उद्घाटनानंतर बहारदार गीतांचा कार्यक्रम पार पडला। सदर कार्यक्रमास रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला। नंदगड गावच्या सर्वांगीण विकासासाठी अधिकाधिक निधी मंजूर करावा या मागणीसाठी नंदगड ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामविकास मंत्री प्रियांक खरगे यांना नुकतेच निवेदन देण्यात आले आहे। निवेदन देताना नंदगड ग्रामपंचायतीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य उपस्थित होते। हुक्केरी तालुक्यातील शिरूर येथे अजगर आढळून आल्याने नागरिकात भीती निर्माण झाली आहे। यापूर्वी परिसरात नागासह अन्य सापांचे दर्शन घडले आहे, मात्र आता अजगराचे दर्शन घडले आहे। हा साप 12 फूट लांबीचा आहे। या सापाला पकडण्यासाठी सर्पमित्राला तब्बल 2 तास प्रयत्न करावा लागला। 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर अजगर पकडण्यात सर्पमित्राला यश मिळाले आहे। हा अजगर वनक्षेत्रात सुरक्षितपणे सोडून देण्यात आला। नवलिहाळ येथे नवीन ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी 20 गुंठे जमीन मंजूर करण्यात आल्याची माहिती आमदार गणेश हुक्केरी यांनी पत्रकाद्वारे दिली। आमदार हुक्केरी पुढे म्हणाले की नवीन ग्रामपंचायत इमारतीसाठी जागा व बांधकामासाठी अनुदान मंजूर करून देण्याची मागणी नागरिकातून वारंवार करण्यात येत होती। आपण आणि विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी महसूल मंत्री आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करून 20 गुंठे जमीन मंजूर केली आहे। गत 4 दिवसांपासून सातत्याने ढगाळी हवामान होत आहे। दिवसभर ढगाळी वातावरण, रात्री थंडी अशा विचित्र हवामानाचा परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे। तसेच शेती पिकांवरही मोठा परिणाम होत आहे। किडीचा आणि रोगराईचा प्रादुर्भाव वाढत आहे। साथीच्या रोगाचे रुग्ण वाढत असल्याने रुग्णालयांमध्ये गर्दी वाढत आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।